हरे कृष्ण. निवडक अभंगांचा आज आपण भावार्थ पाहूया. यामध्ये संत तुकाराम महाराज अक्षरशः एका अभंगामध्ये सर्व संतजनांची क्षमा मागत आहे. ते म्हणतात, नाम घेता वाया गेला, ऐसा कोणे ऐकिला, सांगा विनवी तो तुम्हासी, संत महंत सिद्ध ऋषी. नामे तरला नाही कोण ऐसा, द्यावा निवडून ऐसा, द्यावा निवडून. सलगीच्या उत्तरा तुका म्हणे क्षमा करा, सलगीच्या उत्तरा तुका म्हणे क्षमा करा. नाम घेता वाया गेला, ऐसा कोण ऐकला. तर आपण याचा भावार्थ पाहूया. हरीचे नाव घेणारा वाया गेला आहे. नाम घेऊनही त्यास फळ मिळाले नाही, असे कोणी ऐकले आहे काय? सांगा संत महंत ऋषी, तुम्ही सांगा, सर्वांना माझी विनंती आहे. नामाने अमुक एक तरला नाही, असा एक तरी निवडून दाखवा. तुकाराम महाराज म्हणतात, संतजन हो, माझे हे प्रेमाचे बोलणे आहे, स्पष्ट बोलल्याबद्दल क्षमा करा. या पद्धतीने संत तुकाराम महाराजांनी त्यांचा मनाचा जो भाव आहे तो येथे व्यक्त केला आहे. पुढे ते अजून एका अभंगामध्ये म्हणतात, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, करावा विठ्ठल जीव भाव. येणे सोसे मन झाले हव भरी, येणे सोसे मन झाले हव भरी, परत माघारी येत नाही, परत माघारी येत नाही. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. बंधनापासूनी उकलली गाठी, बंधनापासूनी उकलली गाठी, देताली मिठी सावकाशी, देताली मिठी सावकाशी. तुका म्हणे देह भारीला विठ्ठले, तुका म्हणे देह भारीला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते, काम क्रोधे केले घर रीते. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. तर इतक्या सुंदर पद्धतीने आपल्याला वेगवेगळे अभंग दिलेले आहेत संत तुकाराम महाराजांनी. तर याचा भावार्थ आपण पुढे पाहूया. मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणावे, डोळ्याने पांडुरंगाला पहावे, आपले सर्वस्व जीवभाव विठ्ठलाला अर्पण करावे. याच एका द्वंद्वाने माझे मन हावरे झाले आहे. भगवंतांना सोडून ते संसाराकडे माघार घेत नाही. मी सर्व बंधने तोडून टाकली आहेत. प्रेमाने व सावधानतेने विठ्ठलाच्या चरणाला मिठी मारली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माझी सर्व इंद्रिय भगवंतांच्या सेवेत असल्यामुळे काम, क्रोध, लोभ यांना जागा शिल्लक राहिली नाही. या पद्धतीने संत तुकाराम महाराजांनी इतका सुंदर पद्धतीने इथे याचा उल्लेख केलेला आहे सर्व अभंगांचा. हरे कृष्ण.